सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या आमच्या सोबत आहे. ताई, देवेंद्र फडणवीसांना अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे. राजीनामा न मिळण्याचे संकेत येतात, काय सांगणार? नाही, राजीनामा न मिळण्याचे संकेत येत असतील तर आपण पुढे बघू. पण आत्ताच्या घटकेला काल जे अजित पवार म्हणालेत की त्यांना मी डॉक्युमेंट्स दिले, हे त्यांनी मान्य केलं, त्याची सत्यता पडताळणी करायची आहे असं ते म्हणालेत. तर त्यांना करू देत ती सत्यता पडताळणी, कारण हे डॉक्युमेंट्स मी जे दिलेत ते ऑनलाईन डाउनलोड केलेले आहेत, मी घरी छापलेले नाही आहेत. पण तरीही त्यांना त्याची लिगॅलिटी जर समजून घ्यायची असेल तर 4 दिवस हे करण्यासाठी इनफ आहेत. 4 दिवसात जर त्यांनी ते केलं नाही तर कालच असं कळतंय की केतन तिरोडकर नावाच्या एका व्यक्तीने PIL दाखल केलेली आहे. त्या PIL मध्ये मी देखील इंटरव्हेन्शन करून हे सगळे डॉक्युमेंट्स कोर्टापुढे ठेवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दादाने सांगितलं की दोषी असेल तरीच कारवाई होणार आहे, नाहीतर नाही करणार. नाही, दोषी नसते तर आम्ही कारवाईची मागणी केलीच नसती. तेवढी अक्कल आम्हाला देखील आहे. आणि मुख्यमंत्र्यांना जर वाटत असेल की त्यांना मित्र आहे म्हणून त्याची जर त्याला पाठराखण करायची असेल तर त्यांनी एक भान ठेवायला हवं की जनता तिथे चिरडत हा माणूस मोठा होतोय आणि कितीही तुमचे जवळचे मित्र असले तरी त्यांच्यावर कारवाई करणं हे मुख्यमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे. वाल्मिकी कराडच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर सुरेश धस मोठा खुलासा करणार आहेत, काय प्रतिक्रिया? नाही, जर ते असा खुलासा करणार असतील तर त्याचं नक्कीच स्वागत आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर करावा. वीड हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी जे सहभागी असलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री फडणवीसांना, काय? नाही, सगळ्यांवर कारवाई करण्यापेक्षा आणि सगळ्या लोकांची बदली करण्यापेक्षा हे गुन्हेगार जे आहेत त्यांचीच बदली करा ना. त्यांना तिथल्या कारागृहातनं सोडून इथे तुम्ही आर्थरोडमध्ये आणून टाका, म्हणजे सगळं त्यांचं संगनमत जे आहे ते कोलमडून पडेल. वाल्मिकी कराड विरोधात ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करा अशी मागणी एका RTI कार्यकर्त्यांनी केली आहे, काय सांग? कालच ही जी PIL जी दाखल केली आहे, केतन तिरोडकर नावाचे जे एक पत्रकार आणि RTI ॲक्टिव्हिस्ट देखील आहेत त्यांनी ही केल्याचं कळतंय. मला असं वाटतंय की मला जर 4 दिवसात न्याय मिळताना दिसत नसेल, अजित पवार कारवाई करत नसतील तर मी देखील ह्याच पिटिशनमध्ये इंटरव्हेन्शन करून माझ्याकडे असलेले सगळे कागद, सगळे पुरावे, सगळे FIR हे त्याच्यात मी टाकून याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची कोर्टाकडनं मागणी करेन. एक महत्त्वाचा प्रश्न आहेत, गुणरत्न सदावर्ती आणि मिकी माऊस म्हटले आहेत तुम्हाला. नाही, डंके की चोट पेला मला काहीही उत्तर देण्याची इच्छा नाही. कॅमेरामॅन मोहन दुबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.